नमस्कार. गेली 2 दिवस पुणे महानगरपालिका कथित बोगस भरती संदर्भात बातम्यांमधनं हा भ्रष्टाचार उघड होताना दिसतोय. या पुणे महानगरपालिकेच्या बोगस भरतीमध्ये सुमारे 200 ते 250 महाराष्ट्रातील तरुणांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. सर्व उच्च शिक्षित तरुणांची फसवणूक याच्यामध्ये झालेली आहे. आजपर्यंत या फसवणूक झालेल्या तरुणांमधून फक्त 7 तरुणांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे. त्यांच्याकडे असणारे सर्व डॉक्युमेंट आमच्यापर्यंत दिलेले आहेत. परंतु या फसवणुकीमध्ये सुमारे 225 पर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत जो आकडा आलेला आहे तो 225 तरुणांची फसवणूक झालेली आहे. आणि या फसवणुकीमध्ये किंवा या बोगस भरतीची व्याप्ती खूप मोठी आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या संदर्भात आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली आहे की आपण याच्यामध्ये एसआयटी स्थापन करा, कारण की या प्रकरणाची व्याप्ती तेवढी मोठी आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे अशा तरुणांनी आमच्याशी संपर्क करावा किंवा पुणे महानगरपालिकेशी संपर्क करावा किंवा पुणे पोलिसांशी संपर्क करावा आणि याच्यामध्ये तुमची फसवणूक झाली आहे हे त्यांच्यापर्यंत सांगावा. आमच्यापर्यंत अशी माहिती आलेली आहे की या बोगस भरतीमुळेच काही तरुणांची लग्न जुळलेली आहेत, काही तरुणांची लग्न या भरतीमुळे जुळत आहेत किंवा हा संपूर्ण सगळा प्रकार त्यांच्या घरच्यांना माहीत नाही की आम्ही आपल्या तरुणाने किंवा आपल्या मुलाने किंवा आपल्या मुलीने 45 लाख रुपये या भरतीसाठी दिले गेले आणि यामुळेच तरुण घाबरून आज पुढे येत नाहीये. तर माझं त्यांना आव्हान आहे, आपण सर्वांनी कागदपत्रे घेऊन आमच्यापर्यंत पोहोचा. तुमची ओळख आहे ती पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी एक पाऊल आपण सर्वजण पुढे टाकू. आपण सर्वजणांनी माझा मोबाईल नंबर आहे 96 73 26 84 85 या नंबरवरती आपण मला संपर्क करून तुमची ज्या पद्धतीने फसवणूक झालेली आहे पुणे महानगरपालिकेच्या बोगस भरती संदर्भात तर ती आपण सर्वांनी मला कळवावी. त्याच्यामध्ये तुम्हालाच तरुणांना, महाराष्ट्रातील ज्या फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल ठरेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा मी माझा नंबर सांगतो 96 73 26 84 85. धन्यवाद.